किचन कट्ट्यावरती एवढा सगळा राडा पडला होता. जाऊ द्या म्हटलं, पहिला चहा पिऊन घेऊया, कारण डोकं माझं इतकं दुखत होतं ना. आणि चहाच असा एक पर्याय आहे ज्यामुळे ना डोकं दुखायचं थांबतं थोडा वेळ का होईना. किचन कट्ट्यावरती सगळी भांडी वगैरे आवरून घेतली. आता 2-3 दिवस झाले शिवांश माझा जरा वेगळाच वागतोय होता, कारण मला समजना झालंय नक्की तो असं का करतो. एकटा पडल्यामुळे असं करतोय की काय समजना. एवढा हट्टी झालाय ना. ह्याच्या अगोदर तो अजिबातच नव्हता, एवढा समजूतदार होता ना. कधी कधी असं वाटायचं की ह्याला कोण शिकवतंय का एवढं चांगलं बोलण्यासाठी, म्हणजे एखाद्या मोठ्या माणसासारखा त्याची वागणूक होती. पण अचानकच ना 2-3 दिवसापासून ना एवढा वेगळा वागतो ना, म्हणजे एखादी गोष्ट बघितली ना तर ते हटकून मागतोय. म्हणजे ऐकणं झालंय त्याला. किती वेळा म्हटलं बाळा पैसे नाहीत परत घेऊया, अजिबातच नाही. ह्याच्या अगोदर एखादी गोष्ट घेत असताना त्याला म्हटलं पैसे हात नाहीत की गप्प बसायचा. पण आता तो तसा अजिबात राहिला नाही. एखादी गोष्ट जर बघितली ना तर एवढा धिंगाणा घालतो रोडला सगळ्यांना. आणि जर कुठं बाहेर गेले एखाद्याच्या घरी वगैरे बसला किंवा त्याच्या मित्राच्या घरी, तर तिथनं नाही याचं नावच काढत नाही. चल म्हटलं की इतका रडून गोंधळ घालतो ना, नाहीच म्हणतो, घरी जायचंच नाही, आपण इथंच राहायचं, इथंच थांबायचं, इथंच असतं बोलणं चाललेलं असतं. आणि मला तर कधी कधी इतकं बेकार वाटतं ना, कारण असं वाटतं या गोष्टीसाठी ना कुठंतरी मी जबाबदार आहे. कारण मी लक्ष दिलं ना त्याच्याकडे. ह्याच्या अगोदर इथं सगळी पोरं होत्यात ना, त्यामुळे चांगला खेळत होता त्यांच्याबरोबर. आणि अचानक सगळ्यांनी रूमावर सोडल्यात ना, तर इथं कोणच पोरं नाहीत ना. त्यामुळे ते एवढा एकटा पडलाय ना. आणि मला असं काय वाटायचं की हा ह्याच्या अगोदर पण चांगला खेळतो, आता पण खेळेल. ह्याच्या अगोदर ना तो अजिबात ना मिक्सिंग होत नव्हता, पण आता एवढा ना पोरांच्या मिक्सिंग व्हायला लागलाय ना की तिला एकटेपणा आता नको वाटते. कारण जिन्यावरून जरी एखाद्या पोराचा जरी आवाज आला ना जाता येता, तर लगेच ना बाहेर पळत जातो. आणखीन जर पोरं लगेच गेलीत ना तर एवढा बारीक चेहरा करून घरी येतो ना. खरंच मला एवढं शिवांचं बेकार वाटतं ना कधी कधी. एवढा तो एकटा पडलाय ना सगळी पोरं गेल्यामुळं. एकटंच नसतं गॅलरीमध्ये किंवा घरामध्ये खेळत बसतो. खरंच असं वाटतं ना ह्याला कुठंतरी मीच जबाबदार आहे, कारण मीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. माझं मीच काम करत बसते आणि त्याच्याकडे तर माझं पूर्ण दुर्लक्षच होऊन गेलं होतं. संध्याकाळी ना बाजारामध्ये आले होते, कारण उद्या शिवांच्या शाळेमध्ये रंगपंचमी आहे. त्यामुळे चला म्हटलं पिचकारी किंवा कलर वगैरे शिवांशला घेऊन येऊया, त्यासाठी आलो होतो. आणि म्हणजे शिवांची चॉईस आहे, एकदम छोटीशीच घेतली होती पिचकारी. त्याला हीच आवडली होती, मग त्याच्यासाठी हीच घेतली होती. तसं माझं पिलू एखादी गोष्ट घेतली की लगेच खुश होऊन जातो. पण आता थोडाफार ना 2-3 दिवस हट्टी थोडा झाला आहे. त्यामुळे कुठली गोष्ट घेऊ कुठली नको त्याला हेच काय सुचत नाही. येत्या तर माझ्या पिलूला कलर पण घेऊन टाकले.